लव्ह मॅरेज किंवा प्रेमविवाह याच्याबद्दल आपण एक गोष्ट कायमस्वरूपी ऐकलेली असते। ती गोष्ट अशी आहे की लव्ह मॅरेजचा जो सक्सेस रेट आहे, म्हणजे त्यांचं आयुष्य सुखी जगण्याचा जो रेट आहे, हा रेट फार कमी आहे असं बोललं जातं। याची काही कारणं आहेत। अनेक थोरी मोठी माणसं या बाबतीत चांगले सल्ले देत असतात। त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, स्थिर स्थावर व्हा आणि मग लग्न करा। परंतु अनेक जोडपी अशी आहेत, अनेक मुलं अशी आहेत की आपलं स्वतःचं स्थिर नसताना देखील ते लग्न करून बसतात, प्रेमविवाह करून बसतात आणि त्याच्यातून अघटित घडतं। नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अशीच घटना आपल्याला आज बघायची आहे। या घटनेमध्ये दोघांनी लग्न तर केलंय, परंतु त्यांचं लग्न 2 तासापेक्षा जास्त टिकलेलं नाहीये आणि टिकणं न टिकण्याची गोष्ट वेगळी, या दोघाही जीवांना आपले आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। तर ही घटना घडलेली आहे कर्नाटक राज्यामध्ये। कर्नाटकमधला कोलार हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये एक नवीन आणि लिखिता हे तरुण आहेत। नवीन त्याचं कपड्याचं दुकान आहे, कपड्याचा व्यवसाय आहे आणि लिखिता ही प्री युनिव्हर्सिटीचं शिक्षण पूर्ण करते आणि या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे। आता जीवापाड प्रेम आहे की वरवरचं आहे हे आता आपण सांगू शकत नाही, परंतु या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 7 ऑगस्ट या दिवशी दोघांनीही लग्न केलेले आहे। त्यांच्या लग्नासाठी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि इतर मंडळी, आप्तस्वकीय हे सगळे आलेले होते। थाटामाटामध्ये यांचं लग्न पार पडलं आणि लग्न झाल्यानंतर 2 ते 3 तासानंतर हे त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी गेलेले होते। आता जवळपास कोणतरी नातेवाईक असणार, त्यांनी त्यांना बोलावलेलं असेल, लव्ह मॅरेज होतं आणि त्या घरी गेल्यानंतर त्यांचा चहा पाणी आदर सत्कार झालेला आहे आणि काही काळासाठी दोघे एका खोलीमध्ये गेलेले आहेत। थोड्या वेळानंतर खोलीमधून अकराळ विकराळ आवाज येतात आणि असे आवाज होते की कोणीतरी एकमेकांवरती जीवघेणा हल्ला करत असेल अशा स्वरूपाचे आवाज होते। त्याच्यामुळे इतर जी मंडळी होती ही त्यांचा आता जो उत्साह होता, आनंद होता, हा कुठल्या कुठे मावळलेला आहे। कोणीतरी जाऊन एक खिडकी उघडून आतमध्ये बघतंय तर खोलीमध्ये काय चालू आहे, तर या खोलीमध्ये नवीन हा त्याच्या नवविवाहित पत्नीवरती एका धारदार शस्त्राने वार करत होता आणि ती त्याच्यापासून सुटण्यासाठी तडफडत होती, विवळत होती, विवंचना करत होती। परंतु काही केल्या हा जो नवीन कुमार आहे हा थांबत नव्हता। त्याने एका मागोमाग एक असे या लिखितावरती वार सुरू ठेवलेले होते। थोड्याच वेळामध्ये ही जी मंडळी आहेत या मंडळींनी दार तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना दार तोडणं शक्य होत नव्हतं। त्यानंतर या नवीनने ही लिखिता मृत पावल्यानंतर, रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर स्वतःवरही घाणाघाती असे वार केलेले आहेत आणि तो सुद्धा तिथे निश्चित पडलेला आहे। आता शर्थीच्या प्रयत्नानंतर कोणीतरी हे दार उघडले आणि यांना ताबडतोब एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत। या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले आणि नवीन कुमार त्यावेळेला बेशुद्ध अवस्थेमध्ये होता, अत्यवस्थ होता, परंतु काही काळानंतर त्याचा देखील रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। अशा स्वरूपाचं लग्नानंतर साधारणपणे 2 ते 3 तासांमध्येच यांचे लव्ह मॅरेज संपुष्टात आलेलं आहे। अनेक वर्षांचं प्रेम आणि लग्न झालं। लग्नानंतर त्यांचं हे लग्न 2 ते 3 तास देखील टिकू शकलेलं नाही आहे। म्हणूनच आजकाल आपण ज्या गोष्टी ऐकतो की आपली बुजुर्ग मंडळी आपल्याला सल्ला देतात, सबुरीचा सल्ला देतात की तुम्ही जर का लग्न करत असाल, तर लव्ह मॅरेज करत असाल तर हे जपून करा, एकमेकाला परखून करा आणि जर का ह्या गोष्टी केल्या नाहीत तर प्रेमविवाह हा काही तासांचाच असतो, ह्याच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येत आहे। आणि आता ज्यांचा प्रेमविवाह आहे आणि ज्यांचा प्रेमविवाह टिकलेला आहे त्यांच्याकडे अनेक अनुभव असतील। त्यांनी त्यांचं प्रेम कसं फुलवलं, कसं वाढवलं हे निश्चित त्यांच्याकडून शिकण्यासारखं असेल आणि जी तरुण मंडळी लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी हा सावधानतेचा इशारा आहे। शक्यतो आपण लव्ह मॅरेजच्या ऐवजी अरेंज मॅरेज केलं, आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन जर का लग्न केलं तर आपलं आयुष्य हे फुलू शकतं। हे माझं वैयक्तिक मत आहे। आपलं मत याच्याविषयी काहीतरी वेगळं असू शकतं, परंतु आपल्याकडे जे असणारे अनुभव आहेत लव्ह मॅरेजबद्दलचे अनुभव, आपण लव्ह मॅरेज करून जर का आपलं आयुष्य सुखाने फुलवलं असेल तर त्याबद्दलचे अनुभव किंवा काही कडवट आठवणी असतील आणि अरेंज मॅरेजमधल्या सुद्धा ज्या काही बऱ्या वाईट अनुभव असतील तर जर का आपण शेअर केलेत तर निश्चितच याबाबत अधिक समज होण्यासाठी, माहिती होण्यासाठी हे फलदायी होईल। म्हणून या बाबतीत आपली कमेंट सर्वार्थाने महत्त्वाची आहे। हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला कसा वाटला ते देखील कमेंट करून जरूर कळवा। भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।